श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. तर अंश शाळेवरून आल्यावरती खाण्यासाठी फार किटकिट करतो, हे नको ते नको ते नको, त्याचं खूप नाटक असतं. मग म्हटलं चला त्याच्यासाठी डोसा बनवूया, कारण त्याला डोसा कुठलाही दिला तरी फार आवडतो. तर थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं, बघू शकता एवढं ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरे घातले, टोमॅटो घातली, एक मिरची घातली. तर आता माझा अंश एक मिरची खाऊ शकतो, म्हणजे मिरची जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळं. त्यानंतर मीठ घातलं आणि एक 10 मिनटं तसंच ठेवलं आणि त्यानंतर त्याचा डोसा काढला. एक नंबर डोसा झाला होता. तर हे जे पीठ आहे ना, ते मिक्स करायला हाताचाच वापर करायचा, उगाच शायनिंग मारायची नाही, चमच्याचा वापर बिलकुल नाही करायचा. तर आता आपण हाताने जेवणार आहे, त्यामुळे आपण हातानेच मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला कळतं की एकदम भरभरीत असं बॅटर झालं आहे का हाताने केल्यावर, असं आपल्या हाताला जाणवतं. म्हणून तर जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी घालायचं आणि ह्याचा डोसा काढायचा. एक नंबर डोसा होतो. आणि माझं झालं असं की स्टोरेज मोबाईलच्या अचानक फुल झाल्यामुळं की नाही, डोसा काढल्यानंतरचा व्हिडिओ शूटच झाला नाही. त्यासाठी सॉरी बरं का, नाही तर तुम्हाला तर खोटं वाटेल, नाही डोसा बनलाच नसेल. तर खरंच भारी बनतो आणि अंशला इतका आवडला की डोसा त्याला पुरलाच नाही. तर पुढच्या वेळेला जास्त बनवेन, मी ही एक्सपेरिमेंट केली होती.